हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 4. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. प्रभू, माझ्याने जर ते तुमचे रूप पाहणे शक्य आहे असे आपल्याला वाटत असेल तर योगेश्वरा, मला तुमच्या त्या पूर्ण अशा विराट रूपाचे दर्शन द्यावे. मन्यसे यदि तत् शक्यं मया द्रष्टुम इति प्रभो. अर्जुन भगवंत श्रींना म्हणत आहे की प्रभू, माझ्याने जर ते तुमचे रूप पाहणे शक्य आहे असे आपल्याला वाटत असेल तर शिष्य योग्य की अयोग्य आहे हे गुरुने ठरवायचे असते. हा अधिकार शिष्याला नाही. अर्जुन ही मर्यादा चांगली पाळत आहे. आजकाल साधक येतात आणि योगगुरूंना सांगतात, मला कुंडलिनी जागृत करायची आहे, शिकवा. पुढे विचारतात, फी किती वेळ लागेल. अशा वेळी योगगुरूंना ही बला कशी टाळावी असा प्रश्न पडतो. अर्जुन भगवंत श्रींना येथे प्रभू असे संबोधत आहे. शास्त्राप्रमाणे प्रभू म्हणजे शक्तित्व, सर्व व्यापकत्व, सर्वज्ञत्व, सामर्थ्य, सद्गुण आणि तेजस्विता ही 6 तत्वे होत. दिव्य दर्शनात ही सर्व तत्वे सामावलेली असतात. यांचे दर्शन देणारा अशा अर्थी तो येथे भगवंत श्रींना प्रभू, परमेश्वर, योगेश्वर असे संबोधत आहे. योगेश्वर तत् मे त्वां दर्शय आत्मानं अव्ययम्. अर्जुन भगवंत श्रींना म्हणत आहे की योगेश्वरा, मला तुमच्या त्या पूर्ण अशा विराट स्वरूपाचे दर्शन द्यावे. अर्जुन अति आदर्श शिष्य आहे. तो पूर्णत्वाला पोहोचू इच्छितो. नुसते ज्ञान प्राप्त करून उपयोग नाही. नुसती साधना करून काहीही साध्य होत नाही. त्या ज्ञानाची प्रचिती, प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी लागते. साधना करून सिद्धीसाठी सिद्ध व्हावे लागते. घरात नित्य नियमाने दररोज देवपूजा करणारे अनेक आहेत, परंतु स्तोत्र, मंत्र वगैरे म्हणून देवपूजा करणे हाच त्यांना धर्म वाटतो. हीच त्यांना उपलब्धी आणि सिद्धी वाटते. वास्तवात देवपूजा ही साधना आहे, साध्य नव्हे. देवपूजा झाल्यावर जपजाप्य करून स्वात्म्यावर ध्यान लावावे तर त्या पूजाविधीची सांगता होईल. केव्हा तरी ती दिव्य झलक प्राप्त होईल. तरच ती नित्य केलेली पूजा सत्कारणी लागेल. योगविद्या शिकताना झोकून द्यावे लागते असे सांगताच बरेच जण तेथेच थबकतात. 4 शब्द ऐकतात आणि घरी जातात. मग आपण योगविद्येचे शिबिर केले होते एवढाच अभिमान शिल्लक राहतो किंवा तेही त्यांच्या स्मृतीतून जाते. अनेक गोष्टींना हजेरी लावायचे व्यसन असते. त्यातच हे एक योग शिबिर. यातून पुढे जाणारा फार क्वचित एखादा असतो. स्वामी विवेकानंदांनी रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांना महर्षी देवेंद्रनाथांना विचारले होते की परमेश्वर आहे का. देवेंद्रनाथ त्यांना शास्त्र सांगू शकत होते. उपनिषदे, पुराणे, शास्त्रे काय सांगतात ते सांगू शकत होते. स्वामी विवेकानंद तेथून निघून आले, कारण शास्त्र स्वामी विवेकानंदांनाही पाठ होते. त्यांना प्रत्यक्ष अनुभूती पाहिजे होती. मग ते गेले भगवान श्री रामकृष्ण परमहंसांकडे आणि तोच प्रश्न त्यांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना विचारला की परमेश्वर आहे का. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना म्हणाले की हो आहे, ये, तुला पाहायचा आहे का, दाखवितो. अर्जुन येथे भगवंत श्रींना योगेश्वर असे संबोधित आहे. ते दिव्य विराट दर्शन होण्यासाठी त्यांना योगांचा ईश्वर म्हणून आवाहन करत आहे. कारण असे विराट दर्शन योगमायेशिवाय देणे अशक्य आहे हे अर्जुन जाणत होता.
हरिओम.